you, Jesus. धन्यवाद प्रभु येशू. Beloved people, all those who are watching us online from different platforms, from different parts of the world, we welcome you in the matchless and glorious name of our Lord and Savior Jesus Christ. सर्व प्रियजन जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत यावेळेला जगभरामधून वेगवेगळ्या मंचाद्वारे तुम्हा सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा याच्या नावामध्ये स्वागत आहे. Today is our online Monday discipleship meeting. आज आपली ऑनलाईन सोमवारची शिष्यसभा आहे. Once again, God is going to teach us the word of God. आणि परत एकदा देवबाप त्याच्या वचनाद्वारे आपल्याला शिकवणार आहे. Beloved people, more the word of God gains ascendancy in your life. प्रियांनो, जेवढं जास्त देवाचं वचन तुमच्या जीवनावर राज्य करेल, वर्चस्व गाजवेल, more the life and nature of God will be revealed in your life. तेवढं जास्त देवाचा स्वभाव, देवाचं जीवन तुमच्या जीवनामध्ये अजून प्रगट होईल. And you will live a supernatural life. आणि मग तुम्ही एक अलौकिक जीवन जगाल. Such is the blessing through the word of God. आणि असे आहेत या देवाच्या वचनाचे आशीर्वाद. And now to hear the blessed word of God, आणि आता देवाचा तो आशीर्वादित शब्द ऐकण्यासाठी let us all join our hands and welcome God's anointed servants, Pastor Peter and Pastor Jayashree, with a mighty applause. देवाचे अभिषिक्त सेवक पास्टर पीटर आणि पास्टर जयश्री यांचं मोठ्याने टाळ्या वाजून आपण स्वागत करूया. Praise the Lord. देवाला धन्यवाद. Good evening and a blessed evening to you all. सगळ्यांना शुभ सायंकाळ. God will surely speak to you परमेश्वर आज नक्की तुमच्याशी बोलेल, because God loves you. कारण देवाचं तुमच्यावरती प्रेम आहे. He has great plans for each one of you. देवाच्या योजना तुम्हा प्रत्येकासाठी महान आहेत. And this is a blessed day. आणि आजचा दिवस आशीर्वादित आहे. In fact, every day is a blessed day आणि उलटपक्षी दर दिवस एक आशीर्वादित दिवसच असतो, because God makes every day. कारण की देव प्रत्येक दिवस बनवतो ना. So we should trust on Him तर दिवस सगळे आशीर्वादितच असतात आणि आपण त्या देवावरती विश्वास ठेवून राहायचं and look to Him alone. आणि फक्त त्याच्याकडे पाहायचं. Amen. आमेन. Knowledge gives you victory. ज्ञान तुम्हाला विजय देतं. Knowledge gives you victory. एखाद्या गोष्टीचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त झालं तर त्यातून आपल्याला विजय मिळतो. We'll open our Bibles to 2 Corinthians chapter 2 verse 11. 2 करिंथ त्याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन आपण यावेळेला काढूया. 2 Corinthians chapter 2 verse 11. 2 करिंथ दुसरा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन. Lest Satan should get an advantage of us, for we are not ignorant of his devices. 2 करिंथ दुसरा अध्याय आणि 11वं वचन म्हणतं, यासाठी की सैतानाने आम्हावर वर्चस्व मिळवू नये, कारण आम्ही त्याच्या युक्तींविषयी अजाण आहोत असं नाहीये. Now, did you see that Paul is saying that Satan is taking advantage of many Christians? आता इथे पॉल असं सांगतोय की सैतान अनेक ख्रिस्ती लोकांचा गैरफायदा घेत आहे. And the only reason that the believers are taken advantage of the devil is आणि सैतान काही बिलीवर लोकांचा गैरफायदा अशा पद्धतीनं घेतो त्याच्या मागचं एकच कारण because they are not knowledgeable about God. की त्या लोकांना देवाचं हवं तसं ज्ञान नाहीये. Say, the lack of knowledge ज्ञान कमी पडतंय puts you in a very disadvantageous position. आणि देवाचं ज्ञान एखाद्यामध्ये कमी पडलं की तो अशा अवस्थेमध्ये येतो की जिथं त्याचा फायदा उचलला जातो किंवा गैरफायदा उचलला जातो. And that's why the devil is taking advantage of many of the so-called Christians. आणि म्हणून अनेक नामधारी अशा ख्रिश्चन लोकांचा सैतान गैरफायदा घेत आहे. त्याचं कारणच हे आहे. Paul believes पॉलचा असा विश्वास आहे that all the church people are knowledgeable की in regard to the operation of the devil. पॉलचा असा विश्वास आहे की सैतान ज्या कुठल्या रीतीनं कार्य करतो त्या सगळ्याविषयी चर्चच्या सर्व लोकांना ज्ञान असेल, चर्च जाणतं असेल. But is it so? पण असं आहे का? That is a very big question. तर हा मोठा प्रश्न आहे की असं आहे का? पॉल तर म्हणतो, पॉलला असं वाटतं की चर्चला ज्ञान असेल या सगळ्या गोष्टींचं, पण आहे का खरोखर चर्चला हे ज्ञान? And I'm afraid it's not so. आणि मला तर भीती वाटते की असं नाहीये. I don't think so that everybody is knowledgeable about the workings of the devil. मला नाही असं वाटतं की सैतानाची जी काही कार्यकारिणी आहे ती सगळ्या ख्रिश्चन लोकांना ठाऊक आहे की सैतान कसं काम करतो. And so when you come closer to God, आणि म्हणून ना जेव्हा आपण देवाच्या जवळ येतो you become also knowledgeable about the devil and his works. त्यावेळेला मग आपण सैतान आणि सैतानाचं कार्य याच्याविषयी सुद्धा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. I mean, you don't need to know the devil by
drawing close to him. म्हणजे सैतानाला जाणून घ्यायला मी आता सैतानाच्या जवळ जातो असं करायची गरज नसते बेटा. If you want to have the knowledge of the devil, you have to have the knowledge of God. तुम्हाला जर सैतानाचं ज्ञान हवं असेल की सैतान कसं काम करतो तर त्यासाठी तुम्हाला देवाचं ज्ञान अगोदर अवगत म्हणजे प्राप्त करावं लागेल. Because it is God by His Spirit who reveals the workings of the devil. कारण देव त्याच्या आत्म्याद्वारे सैतानाचं काम उघड करतो, प्रगट करतो. And so, since many are ignorant of the devil's devices, आणि अनेक लोकांना सैतानाच्या या सगळ्या युक्त्यांविषयी ज्ञान नाहीये. many are living a defeated life. आणि म्हणून अनेक माणसं एक पराजयी जीवन जगत आहेत. And so the key to living a victorious life तर एक विजयी जीवन जगण्यामागची किल्ली म्हणजे doesn't mean that it rests on the arm of the flesh or the intelligence of man, ती किल्ली म्हणजे माणसाच्या बुद्धिमत्तेवरती आधारभूत अशी ती किल्ली नव्हे, but पण it all rests upon the arm of God and the knowledge of God. सगळं देवाच्या हातावर, देवाच्या बाहूंवर आणि देवाचं ज्ञान आपल्याला किती आहे याच्यावर अवलंबून आहे. We have seen it in the world. आपण जगात पाहिलेलं आहे A lot of people, बरीच माणसं अशी आहेत they are not in the position they are supposed to be in their lives. किंवा खूप माणसं या जगात अशी आहेत की ज्या माणसांनी ज्या अवस्थेत असायला हवं होतं ती माणसं त्या अवस्थेत नाही दिसत. The servant has taken over the horses of the princes of God, आणि नोकरांनी राजकुमारांची जागा घेतलेली आहे. घोड्यावर बसलेले नोकर आहेत and these princes are now walking like servants upon आणि हे घोड्यावर बसणारे राजकुमार जे आहेत ज्यांनी घोड्यावर बसायला हवं आहे ते चालतायत. And that's what Bible says in Ecclesiastes 10 verse 7. उपदेशक 10 आणि त्यातल्या 7व्या वचनामध्ये बायबल असं सांगतं. I mean, this is the reverse of what God is expecting from His children. आणि देव त्यांच्या मुलांकडनं जी अपेक्षा ठेवत आहे त्याच्या बरोबर हे सगळं उलट आहे. So here I'm not talking about worldly knowledge. तर इथं मी काही जगिक ज्ञानाविषयी बोलत नाही, I'm talking about godly knowledge. तर मी एक भक्तिमान असं जे ज्ञान आहे त्याविषयी बोलत आहे. Amen. आमेन. Like, knowledge which is useful to you may be highly not useful to the other person. जसं म्हणजे जे ज्ञान तुम्हाला फार उपयोगी आहे ते ज्ञान दुसऱ्या माणसांना तेवढं उपयोगी असेल असं काही सांगवत नाही. Because sometimes what knowledge you speak about may be useless to another कारण person. कधी कधी जे ज्ञान तुम्ही बोलता ते दुसऱ्यांना काही फायद्याचं नसेल. And some of the knowledges that we talk about the world, आणि ज्या काही ज्ञानाविषयी आपण कधी कधी बोलत असतो it may not work at the time that we are going through now. ते ज्ञान सध्याला ज्या काळातनं आपण जात आहोत त्या काळात काहीच फायद्याचं नसेल कदाचित. Yes. असंही होऊ शकतं. You need a higher kind of knowledge at such a time as we live during this pandemic. तर या महामारीमध्ये ज्या काळात आपण सगळेजण जगत आहोत या काळात तर एक वरचंच ज्ञान गरजेचं आहे. Just because a person is working in IT and he's got lots of knowledge on it doesn't work in other places. म्हणजे एखादा माणूस IT कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्या क्षेत्रामध्ये तो फारच प्रवीण आणि ज्ञानी आहे तर त्याचं ते ज्ञान सगळीकडे उपयोगी पडेल असं काही नाही ना. For instance, a wood cutter needs to know the basic knowledge of, say, pressure. उदाहरणार्थ जो सुतार असतो किंवा लाकूड कापणारा असतो त्याला ते ज्ञान अवगत पाहिजे की ते कापताना किती प्रेशर द्यायचं आहे. He must know the point and the force which needs to be applied आणि त्याला ते कळलं पाहिजे की ते लाकूड कापताना मी किती प्रेशर द्यायचा किती नाही द्यायचा in order to get the correct, perfect cutting of that आणि wood. किती प्रेशर देऊन ते लाकूड कापून मला हवंय त्या पद्धतीचं ते लाकूड मला मिळेल हे ज्ञान त्याला पाहिजे. But this knowledge may be totally useless to you. पण तुम्हाला हे ज्ञान काहीच फायद्याचं नसेल कदाचित. If you are a nurse or a doctor, that knowledge will not help you. समजा तुम्ही नर्स आहात, तुम्ही डॉक्टर आहात, तर तुम्हाला लाकूड कापायचं ज्ञान अवगत करून मिळणार काय. But for that woodcutter, this may be useful. पण तो जो लाकूड कापणारा आहे त्याला मात्र ते ज्ञान फार उपयोगी ठरणार आहे. So in a sense, म्हणजे एका रीतीनं म्हणायला गेलं all knowledge is not good at all times. सगळं ज्ञान सदैव चांगलं नसतं. Only God's knowledge is good at all times फक्त for all things. देवाचं ज्ञान सदैव सर्व गोष्टींमध्ये चांगलं असतं. Amen. Amen. Like nobody becomes a winner without a good knowledge of how to win in a specific area of life. जसं कोणीही आयुष्याच्या एखाद्या भागामध्ये विजय कसा प्राप्त करून घ्यायचा याविषयीनं मास्टरी घेतल्याशिवाय तर त्याला तो विजय मिळणार नाही. But that is okay in that field. पण त्या भागात ते ठीक आहे. Like winners are knowledgeable, hence winning in say a boxing match. की विजयी म्हणजे एखाद्या खेळामध्ये म्हणा बॉक्सिंग मध्ये म्हणा की त्याला विजय मिळाला. It is because he has trained himself, he का has मिळाला? learned, he has knowledge. कारण तो बॉक्सिंग शिकलाय, त्याला बॉक्सिंग माहिती आहे, त्याला बॉक्सिंगचं ज्ञान आहे म्हणून तो बॉक्सिंग मध्ये विजयी आहे.
But yet, तरीही in other areas, he may be so ignorant बाकीच्या भागांमध्ये कदाचित तो अजाण असेल. बॉक्सिंग येतं म्हणजे सगळं येतं असं नसतं ना राजा. He may be ignorant that the devil will be defeating him every day of his life. आणि कदाचित त्याला हे ज्ञान अजिबात नसेल की सैतान त्याला दर दिवशी त्याच्या जीवनात पराजयी करू शकतो. Okay. तर हे त्याला माहितीच नसेल. So some people say, तर काही लोक म्हणतात that's why I am trying to gain knowledge in every area, at least little म्हणून bit. तर मी सगळ्या भागांमध्ये ज्ञान प्राप्त करून घ्यायचा प्रयत्न करतो. But do you also know पण तुम्हाला हे माहित आहे का, the sorrowest people on the earth are the ones with much knowledge? या जगातली सगळ्यात दुःखी माणसं कोण आहेत? या जगातली सगळ्यात दुःखी माणसं ती आहेत की ज्यांच्या डोक्यात ज्ञान खूप आहे. The more the knowledge, the more the sorrow. कारण जेवढं जास्त ज्ञान तेवढं जास्त दुःख. Why children are not sorrowful? का मुलं दुःखी नसतात? Because they have less knowledge कारण मुलांना ज्ञान कमी आहे and they have more trust on their आणि parents. त्यांचा विश्वास आपापल्या आई वडिलांवरती जास्त आहे. Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 1 verse 18, उपदेशक याचा पहिला अध्याय आणि त्यातलं 18वं वचन, for with much wisdom comes much sorrow, the more knowledge, the more grief. उपदेशकचा पहिला अध्याय 18 वचन, कारण पुष्कळ ज्ञानात पुष्कळ खेद म्हणजे दुःख असतं आणि जो विद्या वाढवतो म्हणजे ज्ञान वाढवतो तो दुःखच वाढवतोय. Did you see that? लक्षात येते का? Why was Solomon so sad in his life? शल्मोन त्याच्या जीवनात इतका दुःखी का होता? I mean, he had everything under the sun. शल्मोनाकडे काय नव्हतं? त्याच्याकडे सगळं होतं ना. And he was the wisest person on earth. आणि तो सर्वज्ञानी माणूस मानला जायचा संपूर्ण भूतलावरचा. Yet he wished again and again तरी पण त्याने सतत सतत हीच इच्छा प्रगट केली की that he could be like the foolish and not worry about anything. की मी तर मूर्खासारखं राहायला हवं होतं की जेणेकरून मला कुठलीच चिंता कधीच सतवली नसती. Say, everything is vanity, he said. सगळं व्यर्थ आहे, व्यर्थ व्यर्थ सगळं व्यर्थ म्हणणारा कोण? सर्वज्ञानी शल्मोन. Worry comes where knowledge increases of the earth. काय होतं या जगातलं ज्ञान वाढलं ना की टेन्शन वाढतच बेटा. That doesn't mean we don't have to study or go to school or college याचा or अर्थ learn मी असं something. म्हणत नाहीये किंवा असं एंडॉर्स करत नाहीये की आता कोणीच आपापल्या मुलांना शाळेत पाठवायचं नाही, कॉलेजला पाठवायचं नाही, शिक्षण घ्यायचं नाही असं मी म्हणत नाही. This knowledge is pertaining to the temporary things that you want on this earth. आता हे ज्ञान तर गरजेचं पडतंच कारण या पृथ्वीवरती आपण जगत असताना उपजीविकेसाठी हे ज्ञान गरजेचं आहे. But there are many spiritual things of which the schools and college cannot train you. पण अनेक आध्यात्मिक गोष्टी अशा आहेत ना की ज्या आध्यात्मिक गोष्टींविषयी न शाळा किंवा कॉलेज आपल्याला काहीच ज्ञान देऊ शकत नाही. They cannot teach you on miracles. नाही ना शाळा आणि कॉलेज आपल्याला चमत्काराविषयी शिकवू शकत They cannot teach you on how to combat the evil forces. किंवा वाईट शक्त्या, दुरात्म्यांच्या शक्त्या ज्या हल्ला करायला येतात त्याच्या विरुद्ध कसं लढायचं हे शाळेत आणि कॉलेजमध्ये थोडंच आपल्याला शिकवलं जातं. And most of the defeats that come to mankind is from the evil forces. आणि माणसाच्या पदरी जास्तीत जास्त पराजय जो पडतो तो सैतानी आत्म्यांकडनंच पडत असतो. That's why म्हणून worry comes when knowledge increases. जिथे ज्ञान वाढतं तिथे काळजी वाढते. But when faith increases, पण जिथे देवावरचा विश्वास वाढतो, in God there is no worry. जिथं देवावरचा विश्वास वाढतो तिथं काळजी शून्य असते, नो टेन्शन. Where knowledge increases of God, there is no worry. जिथं देवाचं ज्ञान जास्त वाढतं तिथे काळजी आणि टेन्शन So नसतं. today I am going to speak of another knowledge, the knowledge that comes from above. तर आज अजून एका ज्ञानाविषयी मी बोलणार आहे जे ज्ञान येतं वरून, The knowledge of God. देवाचं ज्ञान. And only this knowledge will give you victory. आणि फक्त देवाचं ज्ञानच तुम्हाला विजय देईल. And the victorious are those who are well aware of spiritual things. आणि असेच लोक विजयी असतात किंवा ठरतात की ज्यांना आध्यात्मिक गोष्टींचं ज्ञान यथायोग्य आहे. And so you also must join them if you want to also live a victorious life on this earth. तर तुम्हाला सुद्धा या पृथ्वीवरती जर विजयी जीवन जगायचं असेल तर अशांशी तुम्हाला हात मिळवावे लागतील. Now who are the victorious ones? मग आता विजयी माणसं कोण असतात? How do we know that we are victorious? आपल्याला कसं कळायचं की आपण विजयी आहोत की नाही? The victorious ones have the following truth in their spirit. विजयी माणसांच्या मागे त्यांच्या आत्म्यात हे एक सत्य असतं. So take it down. तर तुम्ही लिहून घ्या. How do we know we are victorious? आपल्याला कसं कळायचं की आपण विजयी आहोत? What to do if we want to know we are victorious? आपण विजयी आहोत का हे जर आपण जाणून घ्यायचं असेल तर करायचं काय? How can we be victorious?
म्हणजे आपण विजयी कसे बनू शकतो. First point, पहिला मुद्दा, Satan is a thief and a liar. सैतान आहे चोर आणि खोटारडा. This truth you should know. हे सत्य तुम्हाला कळायला हवं की सैतान खोटारडा आहे आणि चोर आहे. The victorious ones know this Bible truth. जे विजयी आहेत ना त्यांना हे बायबल मधलं ज्ञान माहित असतं. They know John 10:10. त्यांना योहान 10:10 काय लिहिलंय हे माहित असतं. And there Jesus said, तिथे येशू म्हणाले, in fact he revealed it. उलट पक्षी येशूंनी हे प्रगट केलं The thief has come only to steal, kill and destroy. की चोर आलाय फक्त ठार मारायला, चोरी करायला आणि नाश करायला. But I have come to give you life and life in पण abundance. मी आलोय तुम्हाला जीवन आणि तेही विपुल जीवन द्यायला. So Jesus had exposed the devil as the number one liar. तर येशू ख्रिस्तानं काय केलं, सैतानाला नंबर 1 चा खोटारडा असं म्हणून प्रगट केलं. Because he said he is the father of all lies. कारण येशू म्हणाले सर्व लबाडीचा म्हणजे खोट्याचा तो बाप आहे. All the lies that prevail on this earth is coming from the father of all lies, the devil. जो सगळा खोटारडेपणा किंवा लबाडी आज या जगात अस्तित्वात आहे ना ती सगळी त्या लबाडीचा बाप सैतान याच्याकडनंच येत आहे. And all the truth that you find on this earth is coming from Jesus आणि या Christ. जगात जे काही सत्य आपल्याला सापडतं ते सत्य थेट येशूंकडनंच येत आहे. Because Jesus said, I am the truth. कारण येशू म्हणाले मी सत्य आहे. So it depends on you whom you are going to listen. तर हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही कुणाचं ऐकणार आहात. Now Satan became Satan when he started his course of rebellion. सैतान केव्हा झाला तर जेव्हा त्याने बंडखोरपणा केला तेव्हा सैतान झाला. And this was when he took the action to deceive Eve. आणि त्याने हव्वेला फसवण्याची कृती जेव्हा केली ना तेव्हा हे सुरू झालं. He told her lies about Jehovah God. सैतान हव्वेला यहोवा देवाविषयी खोटं बोलला. The first lie he said is, पहिलं खोटं त्याने तिला सांगितलं ते असं की you won't die if you eat of this fruit. खा काही होत नाही, तू मरणार नाहीस हे फळ खाऊन. Second he said, दुसरं तो म्हणाला you won't need God to direct your life. तुला काय देवाबिवाची गरज नाही तुझ्या जीवनाला चालवायला. Third, 3 I'm not a liar. God is a liar and a cheat. मी खोटारडा नाहीये, देव खोटारडा आणि देव फसवतो. And that's what he meant to say by the few words he had with Eve. म्हणजे जे काही थोडे शब्द तो हवेशी बोलला त्या सगळ्यातनं त्याला हेच सांगायचं होतं. You know, there never had existed lies before in that Garden of Eden until Satan entered in त्या it. एदेनेच्या बागेमध्ये खोटेपणा त्या अगोदर कधी अस्तित्वात नव्हता, पण जेव्हा सैतानाने तिथे प्रवेश केला तिथे खोटेपणा आला. In fact, when Satan rebelled against God, then the lies started in the universe. उलट पक्षी सैतानाने जेव्हा देवाविरुद्ध बंड केलं ना तेव्हापासून संपूर्ण सृष्टीमध्ये खोटेपणा सुरू झाला. He is the originator of lies. तर खोटेपणाचा आधी कोण तर सैतान. So आधी म्हणजे प्रारंभ करणारा सैतान. So Jesus' words about him is the truth. तर येशूंचे शब्द त्याच्याविषयीचे खरे आहेत. By Satan's lies, this resulted in the death. आणि सैतानाचा जो खोटेपणा झाला त्याचा परिणाम असा की मरण आलं. Say, lies will always bring death. खोटेपणा नेहमी मरण आणेल. Because it not only brought death of Adam and Eve, but every human who have been born over the years since our first parents were कारण brought त्या on this earth. खोटेपणातनं फक्त आदाम आणि हव्वा मरण पावले असं नाही का आदाम हव्वा मरण पावले, पण आदाम हव्वेतनं आलेले सगळेच त्यामध्ये मरण पावले. That's why Jesus called him the murderer. म्हणून येशूंनी त्याला खुनी असं नाव दिलं. In John 8:44 he says he's a murderer. योहान 8:44 मध्ये येशू सैतानाविषयी असं म्हणाले की तो खुनी आहे. Say, because he speaks the lie according to his nature. कारण तो त्याच्या स्वभावानुरूप खोटच बोलतो. That's what he said in John 8:44. योहानाचा 8वा अध्याय 44व्या वचनात असं म्हणाले He speaks according to his own disposition. त्याच्या स्वतःच्या फसवणुकीनुरूपच तो बोलतो. तो खोटारडा आहे, तो And so खुनी we आहे. should see that we don't listen to him. तर आपण त्या सैतानाचं ऐकायचं नाही, ही जबाबदारी आपण घ्यायची. And you need to listen to what Jesus says. आणि येशू काय म्हणतात ते आपण ऐकायची गरज आहे. Because he is the truth. कारण येशू सत्य आहेत. He tells the truth. येशू सत्यच बोलतात. So those who walk victoriously on this earth तर जी माणसे या भूतलावर विजयीपणे चालतात are the ones who know John 10:10. त्यांना योहान 10:10 ठाऊक आहे असं म्हणायचं. They know John 8:44. आणि त्यांना योहान 8:44 मध्ये काय लिहिलंय ते माहित आहे असं म्हणायचं. They also know that Satan has a mission to spread lies about God. आणि सैतानाचं मिशनच आहे की देवाविषयीनं खोटेपणा पसरवायचा हे त्यांना माहित आहे हे म्हणायचं. They know also that Satan's mission is to tell lies about who Jesus is and अशांना what he माहिती did for us. असतं की अशांना माहिती असतं की सैतानाचं मिशनच आहे की येशूंविषयी खोटेपणाच पसरवायचा.
की Amen. येशू कोण आहेत, येशू काय करतात. And if you know it and if you don't apply it, then there is something wrong. आणि तुम्हाला जर हे सगळं माहीत असेल पण तरी तुम्ही जर ते वापरत नसाल तर कुठेतरी काहीतरी चुकलंय. If you are warned about some armed robbers who are operating on the road, जर तुम्हाला असं सांगण्यात आलं की रस्त्यावरती काही लुटारू फिरतायत you will not go out तर तुम्ही जाणारच नाही ना बाहेर. unless, of course, you are ignorant of it. तुम्हाला जर त्याचं ज्ञान नसेल, तुम्ही अजाण असाल तर गोष्ट वेगळी आहे. And if you are ignorant about it and you go out without knowledge, you will fall into आणि danger. अजाण आहात, तुम्हाला माहितीच नाहीये आणि तुम्ही बाहेर पडलाय तर तुम्ही धोक्यात पडणार आहात. But if you know the truth पण तुम्हाला जाण आहे, तुम्हाला ते माहिती आहे and you stay at home, आणि मग तुम्ही घरी राहिलात you are safe. तर तुम्ही सुरक्षित Why? आहात. का? Because of the knowledge. कारण तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की बाहेर लुटारू आहे. See? So if you have the knowledge of who Satan is and his works, he will not take advantage of you. तेच ते मी म्हणतोय, तुम्हाला जर सैतानाचं ज्ञान प्राप्त झालं आणि सैतान कसं काम करतो हे ज्ञान प्राप्त झालं तर तुम्ही त्या सैतानाच्या नादी लागणारच नाही. Some people are blaming God for काही everything. लोक सगळ्याच गोष्टींसाठी देवाला दोष देतात. तो कसा? You don't need to blame God. सगळ्या गोष्टींसाठी देवाला काय दोष देताय तुम्ही? देवाला दोष द्यायची गरज नाहीये. If you know these verses, you will never blame God. ही सगळी वचनं जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही देवाला कधी दोष देणारच नाही. The ones who are victorious know when he works and how he works तर जी विजयी माणसं आहेत त्यांना माहित असतं तो कसं काम करतो, तो कधी काम करतो and what to do to keep him out of their way. आणि त्याला आपल्या मार्गातनं लांब ठेवायला काय करायचं हे त्यांना माहिती They असतं. don't take any kind of information from him. सैतानाकडनं ते कुठल्याही पद्धतीची माहिती घेतच नाहीत Yes. They don't apply it in their आणि lives. सैतानाची कुठलीही माहिती घेऊन ते स्वतःच्या जीवनात वापरत नाहीत. And they know आणि त्यांना माहित असतं doubts and fear, की शंका, संदेह, pride. गर्व, शंका, संदेह, भीती, गर्व, All this is not from God, it is from the devil. अभिमान, स्वाभिमान हे सगळं देवाकडनं नाही बेटा, हे सैतानाकडनं आहे. And so winners don't fall trap to all of आणि these मग deeds. विजयी माणसं ह्या जाळ्यात पडत नाहीत की स्वाभिमान, अभिमान, गर्व, भीती, शंका, संदेह मी घेणारच नाही. Arrogance, उद्धटपणा, own understanding, उद्धटपणा, स्वतःची समजूत, trusting on the own arms, स्वतःच्या हातांवर विश्वास ठेवून जगणं की मला नाही कोणाची गरज देवाभिवाची, unforgiveness, क्षमा न करणं showing no की mercy. मी नाही क्षमा करणार, मी नाही दया दाखवणार, These are the lies of the devil. हे सैतानाकडनं आलेला खोटेपणा आहे बेटा. हा The devil says you will die. सैतान म्हणतो मग तुम्ही म्हणणार You will not come up in life. नाही, तुम्ही आयुष्यात वर You येणार, are a gone case. तुम्ही गेला, तुम्ही गॉन केस आहे, Everywhere, everything wrong is happening. सगळीकडे सगळं चुकीचंच होत चाललंय बघ, There is no hope. आशाच नाही आता. These are lies of the devil. हे सैतानाकडनं आलेलं खोटेपण He आहे is dishing it out 24/7. आणि सैतान 24/7 तुमच्या समोर हे मांडत आहे वाढून. And if you are not knowledgeable about God and the Bible, then you will fall prey to his pranks. आणि देवाविषयी व बायबल विषयी तुम्हाला जर ज्ञान नसेल तर तुम्ही सैतानाने या टाकलेल्या पाशात म्हणजे जाळ्यात 100% अडकणार. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतो? 2 Corinthians 2:11. 2 Corinth 2:11. Lest Satan should get an advantage of us, we are not ignorant of his devices. 2 Corinth That same thing. तेच वचन जे आपण आता वाचलं 2 Corinth 2:11 यासाठी की सैतानाने आम्हावर वर्चस्व मिळवू नये कारण आम्ही त्याच्या युक्तींविषयी अजाण नाहीये. A victorious Christian is familiar of the devil's evil schemes. जो विजयी ख्रिस्ती असतो ना त्याला सैतानाच्या कुयुक्त्या ठाऊक असतात. Because the devil will tell you, don't ask for forgiveness. कारण सैतान तुम्हाला सांगणार नाही नाही अजिबात क्षमा करायची नाही. माहिती का त्यांनी काय केलंय? Don't trust on God. अजिबात देवावर विश्वास ठेवायचा नाही. See? असं Don't read the Bible. नाही, बायबल वगैरे काय वाचताय, नका वाचू दे. You don't need to pray so much. प्रार्थना नाही करायची, एवढे काय प्रार्थना कोणी करतं का? You don't need to go to church. काय चर्च बिजला जायची गरज नाही रे. काळ कसा आहे, चर्चला नाही वगैरे काही जायचं. He will put doubts on God's workings. असं सैतान ना शंका आणि संदेह देवाच्या कार्याविषयी आपल्या डोक्यात घालणार. And so some people say, मग काही लोक म्हणतात why is the devil only attacking me? सैतान माझ्यावरच एवढे हल्ले का करतो? Satan has not changed the least bit from the time he deceived our first parents. जेव्हा सैतानाने आपल्या प्रथम बालकांना फसवलं ना तेव्हापासून आतापर्यंत सैतान एक कण बदललेला नाही. You think so he's only deceiving you? तुम्हाला असं म्हणायचंय की तो फक्त तुम्हालाच फसवतोय? No, all along he has been deceiving. तो सगळ्यांना फसवत आलाय. Whether it is Abel, whether it is Noah, whether it is Moses, नोहा म्हणा, मोशे म्हणा, हबेल म्हणा, सगळ्यांना. Abraham, Isaac, अब्राहम, Jacob, इसाक, याकोब, David. दावीद.
right up till the New Testament. अगदी नवीन करारापर्यंत सैतान सगळ्यांना फसवत आला. And the only reason these people were victorious in spite of his deception is because they had the knowledge of God. आणि सैतान त्यांना फसवायला आला तरी सुद्धा जर ते विजयी झालेले आहेत तर त्याच्या मागचं एकमेव कारण की त्यांना देवाचं ज्ञान व्यवस्थित माहित होतं. Even Paul had to deal with the devil often. पॉलला सुद्धा सैतानाशी फार वेळेला झुंज करावी लागायची. And that is why he told the church, म्हणून तर पॉल चर्चला म्हणाला, don't become ignorant of him. हे सैतानाविषयी अजाण राहू नका रे. I mean, all ignorance is not bliss. आणि सगळा अजाणतेपणा म्हणजे काही सौख्य नाही हो. कधी कधी आपण म्हणतो ना माहित नसलेलंच बरं आहे, पण सगळ्या विषयी ना आपण असं म्हणू शकत नाही. सैतानाविषयी माहिती असली पाहिजे आणि देवाचं ज्ञान माहित असलं पाहिजे. Okay? You have to have the knowledge of God. तुम्हाला देवाचं ज्ञान माहिती असलंच पाहिजे. I can show you uneducated people in the worldly terms, but much educated in the Bible, they are living a victorious life. जगिक भाषेमध्ये अनेक जण असे आहेत जे मी तुम्हाला दाखवू शकीन, जे अशिक्षित आणि अडाणी आहेत, पण ते पवित्र शास्त्रात म्हणजे बायबलमध्ये फार सुज्ञ आणि शिक्षित आहेत. The victorious Christian binds the strong man विजयी ख्रिस्ती माणूस ना एक तर त्या सैतानाला बांधतो, every day of his life, दर दिवशी बांधतो, त्याला मोकळं नाही सोडत की ये आणि घाल थैमान माझ्या जीवनात. and he does not accept his verdict. आणि सैतान जे काही म्हणतो ना ते तो विजयी ख्रिस्ती माणूस स्वीकारतच नाही. And that's why he does exploits. आणि म्हणून तर तो पराक्रम करतो. Whereas the other Christian, he accepts the Satan's verdict, आणि बाकी काही ख्रिश्चन असे असतात की जे सैतानाने सांगितलेलं ऐकतात and so he's not able to achieve anything on आणि this म्हणून earth. मग त्याला काहीच करता येत नाही या जगात. Second point. दुसरा मुद्दा, A victorious Christian is not submitted to Satan. विजयी ख्रिस्ती सैतानाच्या आहारी शरण गेलेले नसतात. He clearly knows that the devil has no legal right to control his life. त्या विजयी ख्रिस्ती माणसाला माहिती असतं की सैतानाकडे त्याच्या जीवनावर ताबा घ्यायचा कायदेशीर हक्क नाहीये. He was once upon a time the devil's. आणि होता एकेकाळी तो तसा, He belonged to the devil. तो सैतानाच्या मालकीचा एकेकाळी होता, But now he is no more. पण आता तो सैतानाच्या मालकीचा राहिलेला नाहीये. He has come from the kingdom of darkness. Now he is in the kingdom of light. तो अंधाराच्या राज्यातनं बाहेर पडून आता प्रकाशाच्या राज्यात आलेला आहे. Once he was submitted to the devil. आणि एकेकाळी तो सैतानाच्या शरण गेलेला होता, But now he is submitted to the lordship of Jesus Christ. आता मात्र तो प्रभू येशू ख्रिस्तांच्या प्रभू येशू ख्रिस्तांना शरण आलेला आहे. He knows one servant cannot be ruled by two masters. आणि त्याला माहिती आहे की एक जो नोकर आहे त्याचे दोन मालक असू शकत नाहीत. You cannot have two masters. दोन मालक असू नाही शकत ना A आपले. master can have two slaves, but a slave cannot have two masters. लक्षात घ्या मी काय म्हणतोय, मालकाकडे दोन नोकर असू शकतात पण एका नोकराचे दोन मालक असू शकत नाही. It's not possible. हे शक्यच नाही. Either you will be submitted to one and hate the other. मालक एकच पाहिजे असतो. एकाच्याच आपण अधीन राहू शकतो, दोन मालक नसतात. Cannot be hearing both of them. दोघांचं कसं ऐकणार पण दोन दोन मालक असतील तर? Something is wrong मग there. तिथे काहीतरी चुकलेलं आहे. So a victorious Christian knows that he belongs to only Jesus. तर विजयी ख्रिस्ती माणसाला माहिती असतं माझा मालक पालक सगळं एकमेव येशूच आहेत. My life is in the hands of Jesus. माझं जीवन येशूंच्या हातात आहे. And so no evil can touch me. एकही अरिष्ट माझ्या जवळ येऊन मला स्पर्श करू शकणार नाही. That's what Jesus said in Luke 16:13. आणि लूकचा 16वा अध्याय त्यातल्या 13व्या वचनामध्ये येशू सुद्धा असंच म्हणाले, No servant can serve two masters, for either he will hate the one and love the other, or else he will hold to the one and despise the other. You cannot serve God and mammon. लूकचा 16वा अध्याय त्यातलं 13वं वचन आपण वाचूया. कोणत्याही चाकराला, ज्याला मी नोकर म्हटले, दोन धन्यांचे दास्य करता येत नाही. कारण एक तर तो एकाचा द्वेष करेल, दुसऱ्यावर प्रीती करेल, नाही तर तो एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल. So a victorious Christian is yoked to Christ and not yoked to the devil. तर विजयी ख्रिस्ती माणसावर येशू ख्रिस्तांचं जोखड असतं, सैतानाचं नाही. He is like a wife who is submissive only to her husband. आणि तो विजयी ख्रिस्ती असा माणूस असतो एखाद्या बायकोसारखा की जी बायको फक्त आपल्या नवऱ्याच्या अधीन आहे बस. You know, the Bible says बायबल म्हणतं the ox knows its master बैलाला आपला मालक ठाऊक आहे, and the donkey its master's crib. गाढवाला आपल्या मालकाचं घर ठाऊक आहे. But God says, my people don't know me. पण देव म्हणतो ट्रॅजेडी अशी आहे की What a- माझ्या लोकांना मी माहित नाही. What a sad news. किती दुःख
दुःखी I बातमी mean, he's आहे. comparing us with animals. म्हणजे देव आपली तुलना फार जनावरांशी करतोय To रे. what level we have come म्हणजे down. कुठल्या स्तरापर्यंत आपण मानव खाली घसरलोय तुम्ही तुमचा विचार करा. He is speaking about the faithfulness of animals to their masters. जनावरांमध्ये आपापल्या मालकांविषयी किती विश्वासूपण आहे हे उदाहरण देवाने इथे दिलंय. And he says, but my people are not to आणि me. तुलना करून देव म्हणतोय की माझे लोक मात्र मला एवढे इमानी नाहीयेत. And that's why Christians are defeated. म्हणून ख्रिस्ती लोक पराजयी होतात आणि शेवटी दोष देतात देवालाच. James told us याकोब आपल्याला म्हणाला in James 4 verse 7. याकोबाचा 4 अध्याय 7 वचन. Therefore submit to God, resist the devil and he will flee from you. याकोब 4:7 यास्तव देवाच्या अधीन असा पण सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हापासून पळेल. Submission to God is very important to defeat the devil. देवाच्या शरण येणं देवाच्या अधीन असणं हे सैतानाला हरवायला फार आवश्यक आहे. Many people are resisting the devil, but he is not being resisted अनेक माणसं सैतानाला अडवायला जातात पण सैतान नाही अडत त्यांच्याकडे because they are not submissive to God. कारण की ते देवाच्या अधीन नाहीयेत. If you don't submit to God and his teachings, तुम्ही जर देव आणि देवाच्या शिकवणीच्या अधीन नाही राहिला you never can resist the devil. तर तुम्ही सैतानाला विरोध करू शकत नाही. विरोध केला तरी तो ऐकणार नाही And he will surely play havoc in your आणि life. मग सैतान तुमच्या जीवनात नक्की धुमाकूळ घालणार. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला bringing every thought प्रत्येक विचार to the captivity of Christ. ख्रिस्ताच्या दास्यगिरीत आण तुझा प्रत्येक विचार. That is submitting your body, soul, spirit, everything to Christ. म्हणजे तुझा जीव आत्मा शरीर सगळं काही ख्रिस्ताच्या अधीन कर. तुझ्या शरण आलो मी आता म्हण. And we have to walk in the spirit, not आणि in the आत्म्यात flesh. चालायचं आपण बरं का देहात नाही. So strongholds, तर हे जे काही खंबीर बुरुज असतात imaginations, काल्पनिक जग reasonings, तर्क वितर्क they all have to be filtered through the word of God. हे सगळं गाळून गाळून घ्यायचं देवाच्या शब्दातनं. Praise God. सगळं देवाच्या शब्दातनं गाळून घ्यायचं. आलं घेतलं आलं असं नाही करायचं. I mean, we do that. You know, you buy so many things. Even if you buy rice at home, you clean it. आपण करतो ना असं. घरामध्ये धान्य घेतलं तरी आपण ते निवडूनच शिजवतो ना. Vegetables also you. भाज्या आणल्या तर साफ करूनच निवडूनच घेतो ना. Now, the devil does not come physically to attack you. आणि सैतान काही शारीरिक रीतीनं तुमच्यावर हल्ला करायला येत नाही. He doesn't say, I am the devil and I am giving you this word. सैतान असं नाही म्हणत की बघ मी सैतान आलो बर का आणि तुला मी असं असं आता देतोय. मी असं असं करतोय. I mean, then God does not need to even inform us or मग warn us. देवानं आपल्याला सूचनाही द्यायची गरज राहणार नाही. But see, he comes in a very deceptive way. पण सैतान ना फार फसवणूक करायच्या रीतीनं येतो म्हणून कळत नाही. He puts sickness on you by putting an imagination of fear in you. कधी कधी सैतान काय करतो भीतीची एक कल्पना आपल्यामध्ये भीतीचं घर इतकं करून टाकतो आणि त्याद्वारे आपल्याला आजार होतात. Maybe somebody of your neighbor died कदाचित तुमचा कोणी शेजारी वारला and असेल. the devil says, now it's your turn. मग सैतान म्हणतो बघितलं पार शेजारपर्यंत आलेलं आहे आता तुझ्या घरात येणार. Say, and so we get that fear in us. मग आपल्याला भीती वाटायला लागते की अरे बापरे आता आपल्या घरात असं होतं का काय. And then you start, you know, building up on that आणि imagination. मग आपण त्या कल्पनेवरती जग बांधायला लागतो विचार बांधायला लागतो. And straight away he got your mind. आणि मग सरळ सैतानाला तुझं मन मिळतं राज्य करायला. Say, ते नको. Satan, you know, infiltrates the physical world, but he is from the spiritual world. सैतान येतो या भौतिक जगामध्ये पण तो आहे आध्यात्मिक जगातला पठ्ठा. That's why he can play in your imagination. म्हणून तर त्याला तुमच्या कल्पनांवरती थैमान घालता येतं. A physical person cannot play in your imagination by putting a word in your शारीरिक आणि mind भौतिक माणसाला असं थैमान घालता येणार नाही तुमच्या मनात आणि तुमच्या कल्पनेत without your notice. तुम्हाला न कळत. No man can put any imagination without your notice. कुठलाही माणूस तुमच्या कल्पनांमध्ये काही घालू नाही शकत तुम्हाला न कळत. He may speak to you, you hear it, and then it comes in your mind. तो बोलेल तुमच्याशी तुम्ही ऐकाल आणि मग ते तुमच्या मनात येईल But असं नाही. the devil can speak directly to your mind, पण सैतान डायरेक्ट तुमच्या मनात बोलू शकतो and you will take it as your thought. आणि तुम्ही काय म्हणा हा माझाच विचार आहे. That is the deception. ही फसवणूक असते. And it can only be done by the forces of the spiritual realm. आणि ही सैतानी शक्तीच करू शकते. असली फसवणूक सैतान आणि सैतानी शक्त्याच करू शकतात की मनात विचार डायरेक्ट घालतात आणि आपल्याला तर असं वाटतं हा माझाच विचार आहे. Now, if the devil is not fleeing from you, सैतान जर तुमच्यापासून पळून जात नसेल check the kind of resistance you are giving him. तर जरा तपासा तुम्ही कुठल्या रीतीची अडवणूक आणि विरोध त्याला करताय. Say, if it does not flee from you, something is wrong somewhere. सैतान जर तुमचं जीवन सोडूनच जात नाहीये
तो कुठेतरी काहीतरी चुकलेला आहे ना. You have to improve on your faith. मग तुम्ही स्वतःचा विश्वास थोडासा सुधरवा. Check whether you are submitted to God or not. तपासा खरोखर मी देवाच्या अधीन आहे का आपलं उगीचच. See, the disciples could not chase out one demon from a child. येशूंचे शिष्य एका लेकरातनं सैतान हकलू नाही शकले. Jesus could do it. येशू हकलू शकले पण शिष्य नाही करू They said, शकले. why we couldn't do तर it? शिष्य म्हटले असं कसं म्हणजे आम्हाला का नाही जमलं. Jesus hinted at their faith. मग येशूंनी त्यांच्या विश्वासाकडे इशारा केला. But then he said, मग ते म्हणाले, specifically for this demon, you need to fast and मग pray. येशू त्यांना म्हणाले की अशा पद्धतीच्या या विशिष्ट सैतानासाठी उपास आणि प्रार्थना करावी लागते रे. But in a general sense, पण एका सर्वसाधारण रीतीने म्हणायला गेलो you need to check on your faith. तर तुम्ही तुमचा विश्वास जरा तपासा. So to submit to God means that God has overall control over your life totally. बरं, देवाशरण येणं म्हणजे काय. देवाशरण येणं म्हणजे तुझ्या जीवनाचा संपूर्ण ताबा देवाच्या हातात पाहिजे. You have that life which God has given you, it does not belong to की you. जे जीवन तुला देवाने दिलंय ते जीवन तुझ्या मालकीचं नाही, देवाच्या मालकीचं आहे असा प्रकार. It's no more I that live, but Christ that lives in me. म्हणजे ते वचन की आता मी जगत नाही, ख्रिस्त माझ्या ठायी जगत आहे. God controls your life. देव माझ्या जीवनावर ताबा ठेवून आहे. Everything you do is under His जे control. काही मी करतो ते सगळं देवाच्या ताब्याखाली आहे. Submit to God. देवा शरण या. Say, God, you are the master of my life. त्याला म्हणा जरा तोंड उघडून की तू माझ्या जीवनाचा मालक You are the आहेस. master of my family. तू माझ्या परिवाराचा मालक आहेस. You will provide for us. तू आमच्यासाठी पुरवणार आहेस. You will heal us. तूच आम्हाला आरोग्य You will देणार. protect us. तूच आम्हाला सुरक्षित Your ठेवणार. blood will cover our family. तुझं रक्त आमच्या परिवाराला झाकणार. And that's why we are submitting to you. आणि म्हणून आम्ही तुझ्या शरण येत आहोत, आलो आहोत, येत राहू. Once you say this, असं सगळं बोललो ना, it speaks of the knowledge you have of मग God. कळतं की तुला देवाचं काय कसं किती ज्ञान आहे. And then मग you resist the devil, तुम्ही सैतानाला विरोध करा. he will get मग away. सैतान निघून जाईल. कारण त्यालाही कळतं की यांना देवाचं पाहिजे तसं ज्ञान आहे बरं का. से. यांच्या नादी लागून मलाही चालणार नाही So many- असं सैतान म्हणतो. मग. Many try to resist the devil without submission, तर and then problems come. अनेक जण फक्त समस्या आल्या की सैतानाला विरोध करायला अडवायला येतात. Remember one thing, एक गोष्ट लक्षात ठेवा, total defeat संपूर्ण पराजय will always come नेहमी येईल. when you put God in the second place. तुम्ही जर देवाला दुसरं स्थान दिलं तर संपूर्ण पराजय नेहमी मिळेल. Yes, write it down in your हे heart. लिहून ठेवा हृदयात, वहीत. तुम्ही जर सैतानाला जागा दिली, Total defeat will always come when you put God in the second place. तुम्ही देवाला जर दुसरं स्थान दिलं तर संपूर्ण पराजय मिळेल. And anywhere God is put in the second place, or any time the God is put in the second place or the last place, there will always be confusion and tragedy. आणि देवाला जर आपण आपल्या जीवनामध्ये दुसरं स्थान द्यायला लागलो, देवाला शेवटीच आपण घ्यायला लागलो, तर मग आपल्या जीवनात महाभयानक अवस्था येऊ शकतात. Yes. Whenever you put God not only in the last place but even in the second place, जेव्हा केव्हा तुम्ही देवाला शेवटच्या नाही पण दुसऱ्या जागेवर जरी ठेवलत ना, I warn you, मी आज सूचना देतोय तुम्हाला, there will be only confusion and tragedy in your life. गोंधळच होणार तुमच्या जीवनात आणि भयानक अवस्थाच निर्माण होणार तुमच्या जीवनात. तर देवाला प्रथम स्थान द्या. God should be in the first place. देव पहिलाच पाहिजे. You will only be able to deal with the devil if you give God the first आणि place. देवाला प्रथम स्थान तुम्ही जर दिलं तरच तुम्हाला सैतान हाताळता येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Moreover, it teaches that you are submissive to God, you are humble before God. आणि त्याहूनही जास्त मग ह्यातनं हे शिकायला मिळतं की तुम्ही देवाच्या अधीन आहात, तुम्ही शरण आहात. If you allow pride, then the enemy will do havoc. गर्वाला जागा दिली तर सैतान थैमान घालणारच आहे. Because pride says, why trust God? कारण गर्व म्हणतो की देवावरती विश्वास कशाला ठेवायचा. But humility says, पण I will नम्रता- only trust God. पण नम्रता म्हणते की नाही, मी देवावरच फक्त विश्वास ठेवणार Amen. आहे. Third point. तिसरा मुद्दा, A victorious person knows how to get back what Satan has stolen from him. विजयी माणसाला माहिती असतं की सैतानाने त्याचं जे चोरलंय ते परत कसं आणायचं. A victorious Christian will not sit on the ash heap and cry over his misfortunes. विजयी ख्रिस्ती माणूस राखेच्या ढिगावर बसून त्याच्या दुर्भाग्यावर रडणार नाही की बिचारी मी बघा ना असं कसं हो माझ्या जीवनात. He will rise up in the name of Jesus. येशूच्या नावात तो उठणार She will rise up in the name of किंवा Jesus. येशूच्या नावात ती उठणार. He knows that it is possible
त्याला माहित असतं की हे शक्य आहे. to forcefully recover anything that the devil has stolen. सैतानाने जे काही चोरलेलं आहे ते सैतानाकडनं मी परत मिळवू शकतो, पाहिजे तर हिंसात्मक रीतीनं पण मिळवू शकतो. You cannot wait for the devil to return your goods. तुम्ही वाट ही नाही बघू शकत की नाही सैतान माझं मला परत करेल, अशी वाट बघून चालणार नाही. Because he has not taken it from you with a fair deal. कारण सैतानाने काय तुमच्याशी फेअर डील केलेलं नाहीये, न्यायपूर्ण व्यवहार सैतानाने केलेला नाहीये That he will return to you. की तो तुम्हाला अगदी गप्प बसून सगळं परत करेल. He has robbed it from you त्याने ते चोरलंय with the intention never to return it back to you. अशा हेतून की मी हे परत कधीही करणार नाहीये, परत कधीच देणार नाहीये हे तुला. A robber robs from you not with the intention to return it back after he gets everything. चोरटा चोरल्यानंतर मी हे तुला परत करणार आहे अशा हेतून चोरत नसतो, तो चोर आहे. And you cannot wait for him to return it all back. आणि तुम्ही पण अशी वाट बघून चालत नाही की त्या चोरानी माझं चोरलंय पण मला माहितीये उद्या परवा तो माझं मला परत करेल, असं होत नाही. He will not come back to give it to you. चोर आहे तो काय परत द्यायला येणार नाहीये. But God says, पण ते म्हणतो my principle is, माझं तत्व असं आहे की if somebody has robbed, that person has to give it back. समजा कोणी तुझं काही चोरलंय तर त्यांनी ते परत केलं पाहिजे. Yes, if you read in Exodus 22, 2-4, निर्गम 22, 2-4 जर आपण वाचलं see, the victorious Christian or a believer knows this verse. तर हे जे कोणी विजयी ख्रिस्ती असतात ना त्यांना हे वचन ठाऊक असतं. निर्गम 22, If a thief be found breaking up and be smitten that he dies, there shall no blood be shed for him. If the sun be risen upon him, there shall be blood shed for him. For he should make full restitution. If he have nothing, then he shall be sold for his theft. If the theft be certainly found in his hand alive, whether it be ox or ass or sheep, he shall restore double. निर्गम 22, 2-4. जर कोणी चोर रात्री घर फोडीत असता सापडला आणि त्याला मारल्यावर तो मेला तर त्याच्यामुळे मारणाऱ्याचे रक्त पाडू नये. जर त्याच्यावर सूर्य उगवला असला तर त्याच्यामुळे मारणाऱ्याचे रक्त पाडावे. चोर धरला गेला तर त्याने पूर्ण फेड करावी. जर त्याच्याजवळ काही नसले तर त्याच्या चोरीकरता त्याला विकावे. चोरलेला बैल किंवा गाढव किंवा मेंढरू त्याच्या हातात जिवंत सापडले तर त्याने दुप्पट परत द्यावे. Did you see that? लक्षात येते का? God is saying you have to get double from him now. ते म्हणतो की तुम्हाला आता त्याच्याकडनं दुप्पट परत मिळालं पाहिजे. Say, you cannot plead before him. तुम्ही त्याला काकुलतेची विनंती करून चालणार नाहीये. You have to take authority in the name of तर Jesus. येशूच्या नावात तुम्ही अधिकार घ्यायचा And say, you devil, आणि म्हणायचं त्या सैतानाला in the name of की Jesus, सैताना येशूच्या नावात I want everything back that you stole from me. जे तू सगळं माझं चोरलंय ते मला परत पाहिजे. In Jesus' name, येशूच्या नावामध्ये according to the law of God, देवाच्या नियमानुरूप I should get double now. मला दुप्पट मिळालं पाहिजे आता, कारण वचन म्हणतं मी नाही. And you have to receive it, and you will receive it in Jesus' आणि name. तुम्हाला ते मिळायला हवं आणि येशूच्या नावात तुम्हाला ते मिळणार. See, the kingdom of heaven lacks violence. पण कसं आहे माहिती का, देवाच्या राज्यामध्ये एक तर हिंसा कमी पडते, का ज्ञान नाही, शब्द माहित नाही. Yes, and the violent take it by force. आणि मग जे हिंसात्मक असतात, ज्यांना शब्द माहित असतो, ते हिंसा करून सैतानाकडनं आपलं सगळं परत घेतात. A victorious believer knows what Joel 2:25 says. विजयी बिलीवर माणसाला योएल 2:25 काय म्हणतं हे माहित असतं. I will restore to you the years that the swarming locusts have eaten. योएल 2:25 मध्ये लिहिलेलंच आहे ना. आणि टोळ व कुसरूड व घुले व नागतोडा हे जे काही मोठे सैन्य तुम्हामध्ये त्यांनी जे खाल्ले आहेत ते मी तुला परत भरून देईन. He knows what Isaiah 61:7 says. मग यशया 61:7 मध्ये काय लिहिलंय तेही त्यांना माहित असतं. Instead of your shame, there shall be double portion. तुझ्या लज्जे खातर मी तुला दुप्पट परत करीन. Instead of dishonor, they shall rejoice in their lot. आणि 61:7 आपण वाचूया यशया. 61:7. तुमच्या लाजेच्या ठिकाणी तुम्हाला दुप्पट मिळेल आणि अप्रतिष्ठेबद्दल ते आपल्या विभागाविषयी हर्ष करतील, म्हणून ते आपल्या भूमीत दुप्पट वतन पावतील. Praise God. सर्व काळचा हर्ष त्यांना मिळेल. Paul says in 2 Timothy 4:18, माता 2 तिमोथी 4:18 मध्ये पॉल म्हणतो he knew because he said, the Lord will rescue me from every evil deed and bring me safely into heavenly kingdom. 2 तिमोथी 4:18, कारण की त्याला माहिती होतं, त्याला देवाचं ज्ञान होतं, म्हणून तो म्हणाला आणि प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवेल See that. व आपल्या आकाशाच्या राज्यासाठी तारेल. त्याला सदा सर्व काळ गौरव असो. 2 तिमोथी 4:18. He knows that if something is his, it should come back to him. कारण पॉलला माहिती होतं जर काही माझं आहे, माझ्या मालकीचं आहे,
आहे तर ते माझ्याकडे परत यायलाच हवंय, येणारच आहे आणि येणंच आहे, कारण मला देवाचं ज्ञान आहे. See, it's like this. हे असं आहे, Nobody can challenge you if you turn the ignition of your scooter on. तुम्ही तुमच्या स्कूटरची चावी फिरवून इग्निशन चालू केलं तर कोणी तुम्हाला बंद नाही करू शकत. And they will say, why you are starting the engine of the scooter? ते नाही म्हणू शकत तुम्हाला की स्कूटरचं इंजिन कशाला चालू केलं रे. I mean, you will say, you go off, it is my scooter. तुम्ही काय म्हणाल, स्कूटर माझी, चालू मी केली, तुम्हाला काय करायचंय. You will not become meek. तुम्ही थोडं तिथे अगदी असे दीन लीन होणार आहात. You will not say, oh, I'm a Christian, so I should not put तुम्ही on असं the म्हणणार switch. नाही, आपण ख्रिश्चन आहे ना, मग त्यांनी आपल्याला सांगितलं ना, मग आपण आता स्कूटर बंद करायची. No. असं थोडं बोलतो. You will say, who are you? तुम्ही म्हणाल तुम्ही कोण आहे. I स्कूटर will put माझी, it on. My चालवायची मला scooter. आहे, जायचं मला आहे, मी ऑन केली, मी जाईन, तुम्ही कोण. I mean, nobody can challenge you if you take your money that is fallen down on the road. तुमचा पैसा जर रस्त्यावर खाली पडलाय तर तो तुमचा पडलेला पैसा तुम्ही उचलायला तुम्हाला कोण बंदी घालू शकतं. Nobody will raise an alarm and say, why you are picking it up? कोण म्हणू शकतं तुम्हाला, अरे अरे खाली पडलेले पैसे का उचललाय, तुझे पडले तू उचलले. It's mine, it fell, I'm picking it up. माझेच होते, माझेच पडले आणि मी उचलले. Nobody raises an alarm on you for attempting to open the door of your house. तुझ्या घराचं दार तू उघडलं तर तुला कोण अडवू शकतं. घर तुझं, दार तुझं, तू उघडलं. का रे नाही? उघडतो ते दार? अरे तुम्ही कोण आहे सांगणार आहे. माझं घर आहे. घर माझं आहे, दार माझं आहे. You will not say, तुम्ही असं म्हणाल का. असं आहे का? Okay, नाही. I will not open. ते म्हटले नाही उघडायचं, नाही उघडायचं. म्हणाले. Why? Because you have the knowledge that that is your house. तुम्ही का असं करत नाही. कारण तुम्हाला माहिती असतं घर माझं आहे, हे ज्ञान तुम्हाला प्राप्त आहे, म्हणून तुम्ही ऐकत नाही. I mean, supposing you are not sure that is your house, you will not open it. समजा तुम्हाला खात्रीच नसेल की हे घर माझं आहे का नाहीये का काय आहे, तर मग तुम्ही कदाचित ऐकाल आणि म्हणाल ठीक आहे ते लोक म्हणतात आपण ऐकूया. See? That's what many believers are doing. असंच अनेक बिलीवर लोकांचं चाललेलं आहे. The devil is saying, don't take this. Okay, I will not take this. सैतान म्हणतो हे घेऊ नका, ओके ओके नाही घेत, कारण कशाचा काय पत्ताच Don't नाही. pray for sickness. Okay, I will not आजाराच्या pray. आरोग्यासाठी प्रार्थना करू का, ओके ओके नाही करणार. हा. Don't pray for blessings. Okay, I will काय not pray. आशीर्वादाची प्रार्थना वगैरे करायची नाही. हा ओके ओके नाही Don't करणार. take authority. काय अधिकार बिधिकार घ्यायचा नाही बरं का, काय चालत नाही. ओके ओके नाही घेणार. Because they don't know. कारण त्या बिलीवर लोकांना, त्या ख्रिश्चन लोकांना त्यांच्या देवाचं, त्यांच्या बायबलचं काही ज्ञानच नाहीये. What authority they have in Jesus, they don't know. येशूमध्ये आपल्याला काय काय अधिकार आहेत, येशूमुळे आपण काय काय करू शकतो, कशाचा काही थांग पत्ताच नाही या लोकांना. Why are there courts in the land? का बरं असे कोर्ट का आहेत सगळीकडे. So that whatever belongs to you should come to you. न्यायालय का असतात शहरांमध्ये की तुमच्या मालकीचं जे आहे ते तुम्हाला मिळावं. The lawyer stands for you. The judge stands for you. वकील तुमच्यासाठी उभे राहतात, न्यायाधीश तुमच्यासाठी उभा राहतो. कशाला. Why? का. So that what belongs to you should come to की you. तुझं जे आहे ते तुझ्याकडे परत यावं ना. But when it comes to the devil, we just say, okay, take as much as you पण want. सैतानाचा प्रश्न आला की आपण हातपाय पसरून पार सैतानाला ओके घेऊन टाक, तुला जे हवं ते घेऊन टाक, माझा आता जीवच घेऊन टाक. I mean, you need to know it is only a thief that takes what does not belong to him. पण असं नाही करायचं ना. चोरच फक्त असा असतो की जो स्वतःच्या मालकीचं जे काही नाहीये ते नेतो, त्याला चोर म्हणतात. की त्याचं नाहीये पण Yeah. त्यांनी घेतलं म्हणजे तो चोर आहे. If he takes what belongs to him, is not a robber. त्याच्या मालकीचं जे आहे And a ते thief. जर त्याने घेतलंय तर त्याला चोर म्हणत नाही, ते होतच त्याचं, ते त्यांनी घेतलं. Say, पण आपलं तो लुटून घेऊन चालला. But see- आणि तरी आपण सैतानाला एवढी जागा देतो. Jesus specifically said, devil is a thief. येशू स्पष्टपणे बोललेत ना की सैतान चोर आहे. किती What- स्पष्ट बोलले. Yes, what does a thief do? आणि चोर काय करतो. He takes what does not belong to him but belongs to you. चोर तुझ्या मालकीचं घेऊन जातो ना. तुझ्या मालकीचं जे आहे ते चोर नेतो. And the verdict of God's word is that such a thief should, if is caught, he should restore double portion. आणि देवाचा न्याय पवित्र शास्त्रात असं म्हणतो की असा चोर अशी चोरी करताना जर सापडला तर त्याने दुप्पट परत करायचं त्याला. Many victorious believers are taking double from the devil now. आणि हे ज्ञान ज्यांना नीट माहिती आहे असे बिलीवर लोक सैतानाकडनं आता दुप्पट परत घेत आहेत. Double promotion they are taking. दुप्पट बढती, Double blessings they are दुप्पट taking. आशीर्वाद. हे माझं आहे. See, you खबरदार हात लावला. can force Satan to make restitution to you. आणि ही बळजबरी तुम्ही सैतानाला जरूर करू शकता की माझं आहे मला परत करा. Why are policemen armed and they roam around on the street? पोलीस का बरं बंदूक घेऊन रस्त्यांवर फिरतात. Because they are going after thieves and robbers. आणि ते चोरांच्या मागे असतात.
God's angels are ready to go after the thief and the robber of the तसं spiritual देवाचे दूत world. तयार आहेत आध्यात्मिक जगातल्या चोरांमागे लागायला. आपल्याला माहिती तर असलं पाहिजे ना. And you know, sometimes the thieves and the robbers are also armed. आणि कधी कधी चोरांकडे लुटारूंकडे पण बंदुका असतात, शस्त्र असतात. Why? का? To successfully rob the innocent people. यशस्वीपणे भोळ्या भाबड्यांना लुटायला. So also Satan is armed. तसं सैतानाकडे पण शस्त्र आहेत. He's armed. यशस्वीपणे भोळ्या भाबड्यांना Jesus लुटायला. येशू म्हणाले ना, The strong man is armed. बलवान सैतान शस्त्र सामग्री धारण करूनच आलाय त्याची. But he who is stronger than him पण जो त्याच्यापेक्षाही बलवान आहे, अति बलवान, will enter his house and take away the goods. तो त्या सैतानाच्या घरात घुसून आपलं जे आहे ते घेऊन परत येणार. I mean, he didn't say the strong man will come to give the goods to you. बलवान सैतान तुझा माल तुला परत करायला तुझ्या घरी सभ्यपणे येणार आहे असं तर लिहिलेलं नाही. He is a thief. तो चोर आहे. The strong man has his your goods. The strong man is the devil. तो बलवान सैतान जो आहे तो सैतान आहे. And the stronger than he comes. आणि त्याच्यापेक्षा जो अति बलवान आहे तो येतो. God comes. जो देव आहे, देव येतो, His word comes. त्याचा शब्द येतो. But we have to take that authority. पण कसं आहे, आपण अधिकार घेतला तर होणार. We have to pursue. We have to take and bring it back. आपण चिकाटी बाळगायची, आपण मागे लागायचं आणि आपलं परत घेऊन यायचं. आपण केलं तर होईल. Say, many people are just lying dead पण अनेक ख्रिश्चन लोक मेल्यासारखे आडवे पडून आहेत, and playing dead. मेल्यासारखंच वागतात. We should be like David, असं नाही, आपण दाविदासारखं बनायचं. who lost his family and goods and everything. दाविदाचं सगळंच गेलं ना, माल गेला, परिवार गेला, His men also lost everything. त्याच्या माणसांचंही सगळं गेलं. There was a time to cry. एक वेळ होती रडायची. But then David asked God, एका प्रसंगी असं झालं, पण मग दाविदाने देवाला विचारलं what should I do? की आता मी काय करू, माझं has गेलं, happened in माझ्या Ziklag. बरोबरच्या लोकांचं गेलं. झिकलक मध्ये ही घटना घडली ना. What did God say? मग देव त्याला काय म्हणाला, Go after him. अरे त्यांच्या मागे लाग, Go after the enemies. जा त्या शत्रूच्या मागे लाग. They are thieves and robbers. ते चोर आहेत, ते लुटारू आहेत. When you are not there, they took it. तू नसताना त्यांनी ते सगळं लुटलंय. See, मागे लाग त्यांच्या, घेऊन ये. when David and his people were there, they didn't come. दावीद आणि दाविदाची माणसं झिकलक मध्ये उपस्थित असताना ते नाही येऊन चोरून When all the men folks went away, ते नाही चोरी करू शकले. पण जेव्हा हे लोक सगळे निघून गेले, all the men folks went away. पुरुष निघून गेले, The easy target were the women and children. तेव्हा मग हे चोर आले चोरायला. मग बायका, मुलं, माल सगळंच लुटलं त्यांनी, Took it away. घेऊन गेले. Did David said, okay, what to do now? मग दावीद पण हातपाय पसरून असं म्हटला का, ठीक है अभी क्या करने का, अभी हो गया ना, ऐसा होता है ना, जाने दे अभी. Let me get married again. जाऊ दे, आता परत लग्न करतो, आता दुसरी बायको आणतो. पहिली यांनी नेली तर नेली. No. He said, Lord, what should I do? तो म्हटलं नाही नाही, छे छे, असं कुठे होतं का. तो प्रभूला विचारायला बसला, काय करू प्रभू. God said, go. प्रभू म्हटलं, अरे जा. But will I get it? नाही पण मिळेल का मला, Everything, God said. सगळं परत मिळेल, तू जा तर खरा. And Bible says, Bible म्हटलं, he got back everything in one piece. एक सगळं परत आलं, अख्खच्या अख्ख गेलेलं, सगळ्यांच्या सगळ्या I परत mean, the आल्या. wives, the children, the property, everything. सगळं, बायको काय, मुलं काय, प्रॉपर्टी काय, सगळं परत आलं. In fact, double he got. आणि दुप्पट परत मिळालं असंही म्हणायला हरकत नाही. Fourth point, चौथा मुद्दा, last point. शेवटचा. No, second last point. A victorious Christian knows that every problem is not a real problem. विजयी ख्रिस्ती माणसाला ठाऊक असतं की प्रत्येक समस्या काही खरी समस्या नाही. Or a victorious Christian knows that there is a divine way out of every problem. किंवा विजयी ख्रिस्ती माणसाला माहिती असतं की प्रत्येक समस्येमधनं बाहेर पडायचा एक दैवी मार्ग जरूर असतो. He does not see a problem as a big mountain that is unsurpassable. तो समस्येकडे आता काय भला मोठा डोंगर हा आला असं म्हणून बघत नाही. He reads about Abraham. तो अब्रामाविषयी वाचतो. He hears what God told him. देव काय त्याला बोलला ते वाचतो. And God said, देव बोलला, is there anything too hard for me? अब्रामाला की मला काय अवघड आणि अशक्य आहे का. So he keeps that in his mind. आणि ते तो त्याच्या मनात ठेवतो. And he knows that there is an answer for every one of my आणि problems. त्याला माहिती असतं की माझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येला उत्तर आहे एक दैवी
दुहेरी मार्ग आहे. He knows that Jesus has given me victory on the cross. त्याला माहित असतं की येशूंनी मला वधस्तंभावर विजय दिलाय. He doesn't care how deep in a pit he is तो in. काय पर्वा करत नाही की मी किती मोठ्या खड्ड्यात अडकलोय. He says, like Joseph, one day I will come out of the pit. तो In Jesus' name. योसेफाप्रमाणे म्हणतो. तो म्हणतो ना योसेफाप्रमाणे एके दिवशी दलदलीतनं मी बाहेर पडणार. He doesn't care whether his own people had sold him out. तो परवा नाही करत बसत. नाही नाही पण माझ्या सख्या भावांनी मला विकलं असं कुठे होतं का. He is not having a pity party. काही स्वतःवर कीव करत बसत नाही. बिचारी मी पहा ना कसं झालं माझ्या जीवनात. He knows त्याला माहित the God is with me. काही नाही देव माझ्या बरोबर आहे. Though I walk through the waters, He will be with me. जरी मी पाण्यातनं चाललो तर तो माझ्या बरोबर आहे. Through the fire also He is with me. आगीतनं चाललो तरी तो माझ्या बरोबर आहे. He will give me success. तो मला यश देईल. The Lord is my shepherd, I तो shall माझा not want. मेंढपाळ आहे. मला काही कमी पडणार नाही. Goodness and mercy shall follow me. चांगुलपण आणि दया माझ्या मागे चालत राहील. He knows that He will be out of every mess. त्याला माहिती असतं सगळ्या गोंधळातनं मी बाहेर पडणार He आहे. knows that everything will work out together त्याला for His माहित good. असतं की सरतेशेवटी सगळं माझ्या चांगल्याकडेच होणार आहे. He will immediately cast His care upon the आणि तो Lord. लगेच आपली सगळी ओझी देवाचरणी टाकून देतो And he will rejoice in the Lord. आणि प्रभूमध्ये आनंद करायला लागतो. Because he knows that God will free him. कारण त्याला माहित असतं की माझा देव मला सोडवेल. He reads about Job. योबाविषयी वाचतो तो. And he will read also about Job 40-10, how God gave him double. आणि मग योब 42:10 मध्ये कसं देवाने योबाला दुप्पट परत केलं तसं देव मला पण दुप्पट परत करेल म्हणतो. He sees that Job's former life and after life. तो पाहतो योबाचं पूर्वीचं जीवन कसं होतं पश्चातचं जीवन कसं होतं. He knows what Job said. त्याला माहित आहे की योब काय म्हणाला. हे That सगळं he माहित still असतं. worshipped God. की त्याने तरी देवाची आराधना केली आणि करणार आहे म्हणाला. Because Job had said कारण योब म्हटला in Job 19:25, 19:25 for I know that my Redeemer lives and that he shall stand at the latter day upon the earth. मला ठाऊक आहे माझा उद्धारकर्ता जिवंत आहे आणि पश्चातच्या दिवसांमध्ये तो पृथ्वीवर उभा राहणार आहे. Praise God. योब 19:25 तुम्ही वाचा. Last point. आता शेवटचा मुद्दा. Fifth point, पाचवा मुद्दा आहे there is every possibility of overflow. भरभरून वाहायची सर्व शक्यता आहे. You should be living out of the overflow now. आता तुम्ही भरभराटीतनं राहिलं पाहिजे. A victorious Christian lives out of the overflow. विजयी ख्रिश्चन माणूस जसं भरून बाहेर पडतं त्यात जगतो. A victorious Christian knows विजयी ख्रिस्ती माणसाला ठाऊक असतं. that the seat of Satan can be forcefully overthrown. सैतानाचं आसन आपण बळजबरीनं उलतं पालतं करू शकतो. He does not give up. तो हार नाही मानत. He knows what authority Jesus has given him. त्याला माहिती असतं येशूंनी मला काय अधिकार दिलाय आणि He- आलेल्या प्रसंगात मी काय करायचं. He knows that Jesus said you have to trample upon snakes and scorpions. त्याला माहिती असतं की येशू म्हणालेले आहेत की आपण सापांना विंचवांना तुडवायचं आपल्या पायाखाली. He knows that the believers are seated with Christ in heavenly त्याला places, माहिती असतं की बिलीवर माणसं ख्रिस्त येशू मध्ये स्वर्गीय स्थानात बसलेली आहेत. which is far above principalities and powers. सत्ता सामर्थ्या पलीकडचं ते आहे. And he knows त्याला माहित असतं. that no demon can deter him once he is seated with Christ in आणि heavenly ख्रिस्त places. येशू बरोबर जर स्वर्गीय स्थानात मी बसून आहे तर एकही सैतानी आत्मा मला नाही काही इजा करू शकत. Because कारण he knows it is a place of honor and power. त्याला माहित असतं ती जागा सन्मानाची आणि सामर्थ्याची आहे. Yes, seated with Christ is a place of honor अरे and येशू power. ख्रिस्ता सोबत बसणं म्हणजे इज्जतीची आणि सामर्थ्याची जागा आहे बेटा ती. Many people were scared of the devil अनेक माणसं जी सैतानाला घाबरतात and they concede defeat. आणि मग पराजय त्यांना मिळतोच म्हणजे ते He समजूनच accepts घेतात. defeat. समजूनच चालतात की आपण आता पराजयी झालो. But victorious Christian, he walks with victory. पण विजयी ख्रिस्ती माणूस विजयानंच चालतो की Because नाही? he knows what authority he त्याला has. माहिती असतं माझ्याकडे काय अधिकार आहे. येशू माझ्या बरोबर आहे. Praise God. Amen. Amen. म्हणजे इन शॉर्ट त्याला हे माहित असतं. I ह्याच्यात know, काय लिहिलंय. I know of a lady who was a part of the team of prayer warriors. मला एक स्त्री ठाऊक आहे की जी प्रार्थना योद्ध्यांमधली एक प्रार्थना योद्धी होती. We would often sit together with others and pray इतर माणसांबरोबर बऱ्याच वेळेला एकत्र बसून आम्ही प्रार्थना करायचो. many years back. आता हे खूप वर्षांपूर्वीचं आहे, आत्ताचं नाही. When she would pray, आणि जेव्हा ही बहीण प्रार्थना करायची she would bring heaven down. स्वर्गच खाली उतरवून आणणार. I used to feel that time that the devil would be fleeing miles from her if he would hear her voice. आणि मला तर असं वाटायचं की सैतानाने हिचा आवाज ऐकला तर सैतान
मैलोन मैल लांब पळून जाईल त्यापासून. After every meeting, प्रत्येक सभेनंतर this lady would lose her voice. या बहिणीचा आवाज बसायचा असा घोगरा घोगरा होऊन जायचा. It would be so hoarse. इतका घोगरा आवाज होऊन जायचा. I used to see her neck also. The nerve here used to swell up. तिची मान मी बघायचो ती प्रार्थना करत असताना इथल्या नसा सगळ्या अशा फुगून बाहेर यायच्या. And sometimes I used to think it will burst now. कधी कधी मला वाटायचं हिच्या नसा आता फुटणार आहेत प्रार्थना करून. Lately, आता I heard that she had severe back problems. मी ऐकलं की त्यांना काहीतरी पाठीचा त्रास, याच बहिणीला काहीतरी पाठीचा त्रास झाला Doctors could not do anything. आणि डॉक्टर काही करू नाही शकले. उपचार वगैरे घेतले त्यांनी, She could not move. She could not walk. पण त्यांना चालता येईना, उठता येईना. Was in the house for weeks. घरामध्येच कितीतरी दिवस घरातच. Unable to walk, and she would not even come to church. हालचाल बंद झाली ना, मग चर्चला येणं बंद झालं. And then I suddenly asked somebody, and then they said that she cannot walk. तर मी कोणाला तरी विचारपूस केली की ही बहीण दिसत नाही रे अलीकडे. तर ते मला म्हणाले नाही, त्यांना घरातनं निघताच येत नाही, उठताच येत नाही. She's almost given up. आणि हार मानली त्यांनी आता. Once I called her to the church on Sunday, मग मी एकदा सांगितलं त्यांना की तुम्ही रविवारी चर्चला घेऊन या त्यांना. and I think so she was brought in a car, मला असं वाटतं lying की down. गाडीत घालून त्यांना घेऊन आले. गाडी झोपून होत्या त्या मागच्या सीटवर आणि त्यांना आणलं. And I came out and I said, "What is this, sister? तर मी ऑफिस मधून बाहेर पडून त्यांना म्हणालो बघून की सिस्टर हे सगळं काय आहे? How did you allow the devil to reign over your life?" तुम्ही सैतानाला एवढी कशी परवानगी देता आपल्या जीवनात काम करायची, राज्य करायची? And that was the time I rebuked the devil in Jesus' name. मग त्यावेळेला सैतानाला मी हाकलून लावलं त्यांच्या जीवनातून येशूच्या नावात. And I said, "Sister, don't lose hope. When आणि you go त्यांना home, मी start म्हणालो walking in की Jesus' सिस्टर name." हार मानू नका, घरी गेल्यानंतर येशूच्या नावात तुम्ही चालायचा प्रयत्न करा आणि चालायला लागा. Next बस. week, she came walking to church, पुढच्या आठवडी त्या चर्चलाच चालत आल्या. completely healed. पूर्ण बऱ्या And झालेल्या. she's healed even till today. आताही Praise बऱ्या God. आहेत अगदी आजपर्यंत. You know, in my 30 years of my ministry, मी जी काही सेवा केली ना गेले 30 वर्ष, I never heard the devil saying, I will not leave. मी कधी सैतानाला असं म्हणताना ऐकलेलं नाहीये की मी नाही जाणार. Even if he had said, I will not leave, he left. जरी तो कधी म्हटला असला असं की मी नाही जाणार, तरी तो गेलेला आहे. Because the Lord had given me this vision many years back. कारण अनेक वर्षांपूर्वी देवानीच मला हा दृष्टांत दिला. But the Lord said, I'm giving you the discernment of this evil spirit जिथे देव मला म्हणाला की दुरात्म्यांना ओळखायची कुवत मी तुला देतो. and their operations. दुरात्म्यांना ओळखायची कुवत आणि दुरात्मे कसं काम करतात हे जाणायची कुवत मी तुझ्यात घालतोय. And I know at times which demon is ruling in somebody's life. तर कधी कधी मला कळतं की एखाद्याच्या जीवनात कुठल्या पद्धतीचा सैतान राज्य करून आहे See? हे कधी कधी मला समजतं. And so, कारण कुवत मला ती देवाने दिली आहे. whenever I say it, he has to leave in तर Jesus' जेव्हा name. केव्हा मी बोलतो, आज्ञा करतो, सैतानाने येशूच्या नावात जाणंच असतं आणि तो जातोच. Some of the ministers not only they are scared of this demonic forces, पण काही सेवक मात्र केवळ या सैतानी आत्म्यांना, शक्त्यांना घाबरतात. एवढंच नाही, I mean, they don't even deal with these powers of darkness. सैतानाला ते घाबरतातच आणि या सगळ्या सैतानी शक्त्यांना ते हाताळत पण नाही. And in fact, they encourage them to accept their fate. आणि उलट प्रोत्साहनच देत राहतात की पराजयी व्हायचं, पराजयी राहायचं बस. But victorious ones won't do that. पण विजयी माणसं असं करत नाहीत आणि इतरांना पण प्रोत्साहन देतात की असं करायचं नाही. Yes, they have the Jehovah Nissi. योहानिसी त्यांच्या बरोबर आहे ना. They go to Satan's seat and overthrow him. सैतानाच्या आसनापर्यंत जाऊन सैतानाची उलटपालट करून येतात ते. I mean, just imagine if a policeman joins hands with the thieves and robbers, what will happen? कारण पोलिसांनी जर चोरांशी हात मिळवणी केली तर मग काय होईल? I mean, they will continue to operate with more boldness मग ते चोर तर अजून धाडसानं चोरी करणार ना. and will continue to rob and share their loot. धाडसाने चोरी करत राहणार मग तर ते. So take these prayer points aggressively. तर हे प्रार्थनेचे मुद्दे, हे जे काही मी सांगितलं ते सगळं नीट घ्या. I could only give you 5 points. 5च मुद्दे मी दिलेत तुम्हाला. Another 5 points, I may give you another message. आणि 5 आणि कुठल्या उपदेशात देईन. But take these 5 points पण हे सगळं गांभीर्याने घ्या and strike at the root of the devil's power. आणि करा हल्ला बोल. सैतानाच्या मुळाला घाव घाला. Yes. Not the leaves and the पानांना branches. वगैरे नाही, फांद्यांना नाही, very सैतानाच्या root. मुळाला हल्ला बोल करा. चला आजपासून You cannot give up in Jesus' name. अशी नाही हार मानू शकत तुम्ही येशूंच्या नावात. You cannot allow him to thrive. You have to thrive in Jesus' अशी name. नाही परवानगी द्यायची सैतानाला भरभराटीला यायची. तुम्ही भरभराटीला आलं पाहिजे. How can a loser talk victory? पराजयी तो सैतान कसं काय विजय बोलणार आहे? Isn't it strange? विचित्रच आहे.
And the victorious is talking losing त्यांचे message. विजयी आहेत ते पराजयाच्या गप्पा मारत मारत बसलेत. Look at the grave. कबर बघा, Jesus is not there in that grave. येशू कबरेत नाही आहेत, He is risen येशू पुनरुत्थित आहेत, to give us resurrected power. येशू जिवंत आहेत आणि ते पुनरुत्थित सामर्थ्य आपल्याला द्यायला. Yes. You should know the power of resurrection. आपल्याला पुनरुत्थानातलं सामर्थ्य कळलं पाहिजे बेटा. And things will change in your life. गोष्टी बदलतील तुझ्या जीवनात. Today things will change. आज बदलतील आज. Take these 5 points seriously in your हे life. 5 मुद्दे गांभीर्याने घ्या स्वतःच्या जीवनात. Apply it in your life. वापरा स्वतःच्या जीवनात. Things will start changing right away. गोष्टी लगेच बदलताना दिसतील तुम्हाला. Are you ready to receive prayer now? त्यारात आता प्रार्थना करायची का? I will pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो The आता. power of Jesus has to touch you. येशूंच्या सामर्थ्याचा स्पर्श तुम्हाला आता झाला पाहिजे. You are a victorious believer. You are not a defeated believer, you are a victorious believer. तुम्ही विजयी ख्रिस्ती आहात, पराजयी नाही. The devil has no power over your life. सैतानाचं काही सामर्थ्य नाहीये तुमच्या जीवनावर. असे हातपाय गाळून काय बसताय? Don't give up. नाही हार मानायची. Don't give up. हार मानायचीच नाही, काळ कसाही असू दे. We are in this cycle where bad things are happening around us. आपण त्या चक्रात आहोत सध्या, की जिथे वाईट गोष्टी आपल्या अवतीभोवती घडतायत. Yes. ती एक सायकल असते. This is a cycle. You know, the cycle wheels always move. सायकलीचं चाक पुढे जातं ना नेहमी. See, a wheel comes face to face with many things on the road. आणि त्या चाकाला अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं फेस टू This फेस. is a time wheel we are in. त्या काळाच्या चाकात आपण सध्या आहोत. But Pastor, why are we in this time? नाही पास्टर, पण मग हा काळ आलाच कशाला? Did you want to live in the time of Noah where the time wheel was really bad? मग तुम्हाला नोहाच्या काळात जगायची इच्छा होती का, की जिथे जलप्रलय येऊन सगळेच बुडले? So thank God तर देवाचे आभार माना. the wheels are, you know, moving in not in a very bad way for us. काळाचं चाक आपल्यासाठी तेवढं तर वाईट नाहीये. There is a time for everything under the प्रत्येक sun. गोष्टीचं एक वेळ असते सूर्याखाली. We have this lot to face. आज आपल्या भागाला हा वाटा आलाय, Yes. This phase. हा काळ आलाय. Don't question why, what, का how, का who. का, पण कुठून, पण कधी, मग कशाला, कुणामुळे? Hey, ते right from the time of Adam till date, आदामापासून आतापर्यंत the wheels have been moving. काळाचं चाक हलत राहिलंय. And every lot and every portion people had gone through. आणि प्रत्येक वाटा जो ज्या ज्या माणसाच्या भागाला आला त्यातनं ते गेलेले आहेत. Don't say, oh, this is the end time now, the rapture will take place. असं म्हणत नका, बघितलं शेवटचा काळ आला, आता तर स्वर्गारोहणच होणार आहे. Everybody has to have his lot in his generation. प्रत्येकाला आपला वाटा त्याच्या पिढीत मिळतो. And this time will pass off. आणि हा काळ जाईल And good times will come. आणि चांगला काळ येईल. See? And then you will rejoice in the Lord. मग तुम्ही प्रभूत आनंद कराल. So, आपण किती गायचो काळ चालला धावत धावत. I'm see, we need strength. That strength we had all these years, now we have to show it. ती शक्ती इतकी सगळी वर्ष जी आपल्याला मिळालेली आहे ना, वचनातनं येऊन येऊन ऐकून ती आता वापरायची. All the prayers you have made in good times, now use it in bad times. चांगल्या काळात केलेल्या प्रार्थना आता वाईट काळात वापरा. All the faith you have developed in good times, now use it in bad चांगल्या times. काळात विकसित केलेला विश्वास आता वापरा वाईट काळात. God is teaching us endurance. देव आपल्याला चिकाटी शिकवतोय. Yes. God is teaching us to have more faith on Him, देव आपल्याला हे शिकवतोय की माझ्यावर जास्त विश्वास ठेव to तू, cling to Him more. मला जास्त धरून राहा. See, people have come more closer during these times. आणि या काळात माणसं देवाच्या जास्त जवळ आली. Praise God. देवाला धन्यवाद. So trust in God. तर देवावर विश्वास ठेवा. Don't give up. हार नका मानू. Things may be bad. असतील गोष्टी वाईट It may even turn very आणि bad. अजून वाईट होतील कदाचित, Yet we are winners तरी आपण विजयी आहोत, because we belong to Christ. कारण आपण ख्रिस्ताचे आहोत. So let me pray हालेलुया. for you. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बाप्पा, I pray for all the watchers all over the world. संपूर्ण जगात जे सगळे मला बघतायत त्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो. Right now I pray. आता या वेळेला Encourage my people, माझ्या Lord. लोकांना प्रोत्साहन दे, Touch them, Lord. त्यांना स्पर्श कर, Strengthen them, त्यांना Lord. शक्ती दे, Heal them, त्यांना Lord. आरोग्य दे, Deliver them, त्यांना Lord. सुटका दे, Give them hope in the hopeless त्यांना situation. निराशमय परिस्थितीत आशा दे, Let them know त्यांना कळू दे they are not losers. ते पराजयी नाहीत, They are winners. ते विजयी आहेत.
They are winners, ते Lord. विजयी आहेत. They are victorious, ते Lord. विजयी आहेत. In Christ we are victorious. ख्रिस्तात आम्ही विजयी आहोत. I pray that you strengthen them, मी प्रार्थना करतो तू त्यांना शक्ती दे, bless them त्यांना आशीर्वाद as दे. they take authority, जसं ते अधिकार वापरतील stand by them त्यांच्या बाजूने उभा राहा and give them victory. आणि त्यांना विजय दे. 24/7 they should be victorious. 24/7 ते विजयी पाहिजे. Thank you, Father. धन्यवाद देव. I believe you have heard my prayer. माझा विश्वास आहे माझी प्रार्थना तू ऐकली. In Jesus' name I pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मी मागितली. Thank you, Master. आमेन. Thank you, Lord. देवाला धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूच्या Amen नावात and मी amen and मागतो. amen and amen. आमेन. God bless you all. देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो. See you again. परत आपली भेट होईल.